मावली की वारी के दौरान सासवड़ जेजुरी मार्ग पर बेलसर फाटक के पास हुए भीषण सड़क हादसे में 3 महिला वारकरियों की मौके पर ही मौत हो गई, जबकि कई अन्य श्रद्धालु गंभीर रूप से घायल हो गए। हादसे की सूचना मिलते ही पुणे जिले की पालक मंत्री एवं उप मुख्यमंत्री सुनेत्रा पवार जेजुरी ग्रामीण अस्पताल पहुंचे। उन्होंने भर्ती घायलों से मुलाकात कर उनका हालचाल जाना और चिकित्सकों से उपचार की जानकारी ली। इस दौरान सुनेत्रा पवार ने जिला प्रशासन और संबंधित अधिकारियों के साथ बैठक कर दुर्घटना की विस्तृत जानकारी प्राप्त की। उन्होंने अधिकारियों को निर्देश दिए कि सभी घायलों का तत्काल और सर्वोत्तम इलाज सुनिश्चित किया जाए तथा किसी भी प्रकार की लापरवाही न बरती जाए। हादसे में जान गंवाने वाली महिला वारकरियों के प्रति गहरी संवेदना व्यक्त करते हुए उन्होंने प्रभावित परिवारों को हर संभव सहायता उपलब्ध कराने का भरोसा दिया। आज सकाळी जो महिला वारकऱ्यांचा अपघात झालेला आहे तो अतिशय वेदनादायी आणि दुःखदायक आहे। या अपघातामध्ये 3 स्त्रियांचा मृत्यू झालेला आहे। त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आणि खरोखरच मनाला धक्का देणारी घटना आहे। ह्याच्यामध्ये अजून 7 स्त्रिया जखमी आहेत। जखमींचा उपचार इथे चालू आहे 2 ठिकाणी। 2 जण काही आयसीयू मध्ये आहेत, काही नॉर्मल आहेत। त्यामुळे उपचार अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे आणि चांगल्या प्रकारे काळजी घेण्याचे मी त्यांना सगळ्यांनाच प्रशासनातर्फे सूचना दिलेल्या आहेत। आपल्याला माहिती आहे की मागे सुद्धा एक GR निघाला होता की वारकरी लोकांना मृत व्यक्तींना 4 लाख रुपये आपण त्याच्यामध्ये जाहीर केलेले आहेत आणि जखमींचा खर्च सुद्धा त्याच्यामध्ये 2-3 प्रकारचे म्हणजे खूप क्रिटिकल असेल तर 74,000 रुपये वगैरे अशा प्रकारचे आपण खर्च देणार आहोत। त्यामुळे त्यांनाही आपण मोफत उपचार आणि खर्च त्यांच्यासाठी देणार आहोत शासनातर्फे। नाही का तसे आदेश दिले होते आम्ही की लवकरात लवकर पूर्ण करा आणि तसं पूर्णही केलं होतं, पण लोकांचा ओसंडून वाहणारा जो सागर आहे त्याच्यामुळे अनेक अडथळे येत होते। मध्येच चुकून एखादं वाहन शिरल्यामुळे तसं ट्रॅफिक मला वाटतं त्याच्यामुळे वेळ झाला। पण शासनाने सर्वतोपरी सगळ्याच बाजूने पूर्ण तयारी केलेली होती आणि तसे पूर्वतयारीचे आम्ही अनेक मीटिंग्स घेऊन असा आढावा घेऊन त्यांना आदेशही दिले होते। त्याप्रमाणे पालखी यायच्या अगोदर तशी पूर्णपणे तयारी झालेली होती।